माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि थोरा मोठ्यांना माझा मनापासून नमस्कार, लहान धाकट्यांना माझा हाय हॅलो. तर मला सांगायचं हेच आहे की एक स्टोरी आहे, खूप छान आहे, की जे भाग्यात असतं ना ते नक्कीच मिळतं, आणि जे भाग्यात नसतं ना ते असूनही निघून जातं. तर असाच एक गरीब मुलगा होता आणि खूप गरिबी होती, झोपडी होती त्याची. आणि ना तो तिथे एका फक्त त्याच्याकडे गाय होती, आणि तो तिचं दूध विकायचा आणि स्वतःचं निवारण करायचा, खाण्यापिण्याच्या गरजा भागवायच्या. आणि मग तिथून एक दिवस अशीच नारद जात असतात, लोकी ते जात असतात. तर तो मुलगा त्यांना बोलतो की मी एवढा गरीब काय, तुम्ही स्वर्गातच चालले तर जाऊन विचारा त्या देवाच्या दरबारामध्ये की मी एवढा गरीब काय, माझ्याकडे ना कपडा लत्ता चांगला आहे, ना राहायला निवारा चांगला आहे, ना माझ्या खाण्याची सोय होत असते, तर मी असा गरीब का. तर मग ते बोलतात ठीक आहे मी विचारतो. मग नारद जातात आणि देवलोकी जातात आणि त्या दरबारामध्ये त्याचा प्रश्न ठेवतात. म्हणतात की असा असा एक मुलगा आहे, खूप गरिबी आहे त्याची, सगळ्याच गोष्टींची त्याला कमी आहे, तर ती कशासाठी आहे, त्याच्याकडे फक्त एक गायच आहे, असं कोणचं कर्म आहे त्याचं नशीब बदलणार नाही आहे का. तर तिथून त्याला सांगण्यात येतं, उत्तर देण्यात येतं, त्या मुलाला जाऊन सांगा की त्याच्या भाग्यात काहीच नाही आहे, तुझ्या भाग्यात फक्त गाय आहे, तर मग ती गाय विकून टाक. मग आता ते नारद येतात आणि बोलतात की तुझ्या भाग्यात फक्त गायच आहे, तिला विकून टाक. आता तो मुलगा म्हणतो की माझ्या भाग्यामध्ये काहीच नाही आहे आणि गायच आहे, ती पण मी विकून टाकू, असं कसं देव बोलू शकतात, मग माझ्याकडे उरतंच काय, फक्त गायच तर आहे माझ्याकडे, ती पण मला विकायला लावतायत. मग नारद समजवतात, अरे बाळा, तुझ्या भाग्यात गाय आहे, फक्त गाय, तू हिला विकली ना तरी दुसरी गाय कुठूनही चालून येईल तुझ्याकडे, कारण भाग्यात गाय आहे. आणि मग तो ती गाय विकतो, आणि मग त्याच्याकडे दुसराच माणूस येऊन गाय सोडून जातो की तुम्ही हिचा सांभाळ करा, हिला चारा पाणी घाला, हिला तुम्हीच ठेवा. मग ती पण गाय विकतो, परत तिसरी गाय त्याला भेटते, मग त्या गायीला बछडं होतं आणि त्या गायला विकतो, तर ही गाय राहते. असं करत करत त्याच्याकडे एकच गाय असते, एकच गाय चालूला चालू असते, ही गेली की ती एक गाय आहेच त्याच्याकडे. आणि असं करून करून प्रत्येक गाय विकून विकून तो श्रीमंत होतो. पण भाग्यात काय होतं, एकच गाय, पण त्या गायीवर गणित सगळं बदललेलं असतं, अक्षरशः